नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज कॉफीमध्ये एक अशी असामी आलेली आहे ज्यांना खरं तर इंट्रोडक्शनची फार आवश्यकताच नाहीये, ज्यांच्याबद्दल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की सिर्फ नाम ही काफी है. आपल्यासोबत विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम साहेब आलेले आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की नाम ही काफी है, त्याचं कारण म्हणजे तुम्ही एवढं काम करून ठेवलेलं आहे की जे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 26/11 मध्ये ज्या पद्धतीने आपण केस लढलात, मला असं वाटतं की एक उत्तुंग असं उदाहरण तुम्ही ओव्हरऑल वकील शिकणाऱ्या मुलांसाठी देखील करून ठेवलेला आहे. आणि तो खटला ज्या पद्धतीनं आपण ज्या हातोटीनं सांभाळलात ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. 26/11ला आता ज्या पद्धतीनं आपण आठवण काढतोय 26/11ची, त्या ह्याच्यावर मी येणारच आहे. पण मला खरंच जाणून घ्यायचंय की ज्यावेळी सगळा निकाल लागला, सगळं म्हणजे शिक्षा सगळ्यांना सुनावण्यात आली, सगळं झालं, तुम्हाला उज्ज्वल निकमांना त्यावेळेच्या काय भावना होत्या? की खरं म्हणजे नेहमीप्रमाणे मी तो एक खटला असं न बघता या देशाच्या मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा एक पाकिस्तानचा कुटील डाव आपण पराभूत केला, याचा मनस्वी आनंद झाला. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कसाबला फाशी झाली, यात मी फारसं स्वतःला विशेष नाविन्याचं मानत नाही. याला कारण असं आहे की कसाबबद्दल भक्कम आमच्याकडे पुरावे होते, परंतु या खटल्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा खरा चेहरा आम्ही उघडकीला आणला. आणि माझ्या दृष्टिकोनातून हेच या खटल्याचं वैशिष्ट्य होतं की जेथे पाकिस्तानमध्ये हा कट कसा रचला गेला, कशा रीतीने इथे 10 हल्लेखोर पाठवण्यात आलं, हे सगळ्या जनतेसमोर उघड झालं. आणि पाकिस्तानने शेवटी कबूल केलं. आजही देखील बघा, आपण पाकिस्तानमध्ये या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल कुठेही अंतू किंतू उभा नाही. किंबहुना पाकिस्तानमधून कसाबला न्याय मिळाला नाही अशी देखील कोणी तक्रार केलेली नाही. हे खरं आपल्या लोकशाही देशाचं आणि न्याय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे की पूर्णपणे हा खटला पारदर्शीपणे चालवला गेला. नक्कीच. आणि ह्या खटल्याच्या दरम्यान आपण पाकिस्तानात देखील गेला होता, म्हणजे केवळ पुस्तकांवर किंवा केस लॉजवर हा खटला न लढता आपण थेट तिथं गेलात, तिथं परिस्थिती जाणून घेतली. तर तो अनुभव कसा होता? खरं म्हणजे हे 10 अतिरेकी होते, यांना पाठवण्यात आलं होतं, पण या मागचा मेंदू जो होता हा पाकिस्तानमध्ये होता. आणि 10 अतिरेक्यांनी 26/11 जो हल्ला केला त्याच्या मागे एक मोठा कट असा होता. आणि पाकिस्तानला हा सगळा पुरावा आम्ही दिल्यानंतर पाकिस्तानने काही लोकांना अटक केली, पण त्याच्यात अतिशय किरकोळ लोकांना अटक केली. आणि म्हणून पाकिस्तानने खरोखर काय केलं आहे या याकरता भारत सरकारचं आम्हा चौघांचं एक शिष्टमंडळ पाठवण्यात आलं. मी एक त्यातील होतो आणि 3 भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी होते. आम्ही इस्लामाबादला 8 दिवस राहिलो. त्या पाकिस्तानच्या गृह खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि आमच्या लक्षात आलं की पाकिस्तान हा इन कॅमेरा खटला चालवत होता. खटल्या कुठपर्यंत, म्हणजे आजही आपल्याला कल्पना नाही, म्हणजे आम्हालाही कल्पना नाही की त्या खटल्याचं काय झालं. म्हणजे 26/11/2008 मधल्या कसाबला कायदेशीर प्रक्रियेच्या द्वारे फाशी देण्यात आलं. जगापुढे आम्ही पुरावे मांडले, प्रसारमाध्यमांना आम्ही न्यायालयात हजर ठेवलं, पण पाकिस्तानमध्ये काही नाही प्रगती. इतकंच नाही तर हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी, जे या कटाचा मुख्य सूत्रधार होते, त्यांना देखील पाकिस्तानच्या पोलीस यंत्रणेने अटक केली नाही. माझ्या मते हा एक दुःखद असा अनुभव होता की पाकिस्तान काही केलं ऐकत नाही. आणि म्हणून निश्चित ही एक चिंतेची बाब आहे.
जेलमध्ये कसाबला बिर्याणी दिली अशा बातमीवरून त्या काळामध्ये थोडासा गदारोळ पण झाला होता. तुम्ही त्यानंतर स्पष्टीकरण दिलेलं, नेमकं काय घडलं होतं? काय की जसं काही राजकीय नेत्यांना कुछ पॉलिटिकल इमले करते हैं, उसी प्रकार अगर उस दरमियान जब हम ट्रायल चला रहे थे त्या वेळेला देखील मी शनिवार रविवारी जळगावला जात होतो. सोमवारी आल्यानंतर कसाबने माझ्या हातात राखी पाहिली. कसाबने मला विचारलं की "ये क्या है बादशाह?" अच्छा, बादशाह तो म्हणायचं. मला बादशाह म्हणे. मी नेहमी, माझा स्वभाव असा आहे की मी प्रत्येक गुन्हेगाराशी बोलतो. त्या बोलण्याचा फायदा असा होतो, त्या गुन्हेगाराची मानसिकता आणि गुन्हा का केला आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कसाबला म्हटलं तुझं भाग्य नाही आहे, कारण तुला आज बहीण राखी बांधू शकणार नाही, तर तू इथे आणि फासावर जाणार आहेस. तुझी बहीण तिकडे रडत असेल. हे मी त्याला मुद्दामून डिवचून त्याला एक दुःखद वेदना अशी देत होतो की बघ, तू केलेल्या पापाचं किती लोकांना प्रायश्चित्त भोगावं. तेवढ्या न्यायाधीश आले. आता न्यायाधीशांनी येण्याच्या अगोदर न्यायाधीशाने मला विचारलं की काय झालं. मी न्यायाधीशाला सगळी घटना कथन केली आणि घटना कथन करत असताना कसाबने खाली मान घातली. तो खाली मान बघून डोळ्यात जवळ बोटं घातली त्याने. आता आपल्या प्रसार माध्यमांना वाटलं की कसाबला बहिणीची आठवण येते म्हणून कसाबच्या डोळ्यात पाणी आलंय. कारण माझा आणि कसाबचा हा डायलॉग किंवा न्यायालयासमोर मी बोलत असताना हे प्रसार माध्यमांच्या लोकांनी ऐकलं होतं. ते बाहेर गेले, ओबी व्हॅन्स आला होत्या, ब्रेकिंग न्यूज दिली, कसाब की आंखों में पाणी. ते चॅनल पॅनल सुरू डिस्कशन झालं आणि मग त्याच्यावरती काही पॅनलिस्ट बोलायला लागले की कसाबला ज्या अर्थी रडू आलंय, वाईट वाटतंय, याचा अर्थ तो फूट सोल्जर आहे, तो खरा गुन्हेगार नाही. खरे आका तर पाकिस्तानमध्ये बसले. एक सरकारच्या विरुद्ध नाराजीचा सूर त्यावेळेला पॅनलिस्ट मधून उमटाला. हे 5:15 वाजता मला कळल्यानंतर मी न्यायालयाच्या बाहेर आलो. आपल्याला कल्पना असेल की 10-15 ओबी व्हॅन्स न्यायालयाच्या समोर होत्या. एक पोडियम टाकला होता, 20-25 बूम्स, आपले इलेक्ट्रॉनिक बूम्स होते. मला आपल्याच बंधूंनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की काय निकमजी, आज कसाबला आपण कसाबचा हे राखीचा विषय काढला, कसाबने खाली बघितलं, त्याला वाईट वाटलं, तुमची काय प्रतिक्रिया आहे? दुसऱ्याने विचारलं की इंग्लिश क्या ये फेल्युअर नाही आहे गव्हर्नमेंट का, असली गुन्हेगारांना तुम्ही पकडू शकला नाही आहेत. असे फटाफट प्रश्न यायला लागले. म्हटलं सगळ्यांचे प्रश्न संपले? हो म्हणे संपले. मी फक्त बोललो आज कसाब ने मटन बिरयानी की मांग की. क्या मटन बिरयानी की मांग की? ब्रेकिंग न्यूज. लगेच चॅनल पॅनल डिस्कशन वेगळं बदलला सूर. त्यांनी सांगायला सुरुवात की देखो कितना ये है आतंकवादी, इतने लोगों की जान लेने के बाद भी मटन बिरयानी मांग रहा है. दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला. न्यायाधीशांसमोर कसाबच्या वकिलाने हा प्रश्न न्यायाधीशांना सांगितला की मी कसाबचा वकील, कसाब मटन बिर्याणी माझ्याकडे मागत नाही, निकमांकडे मागतो, असं निकम काल चॅनल समोर बोलले संध्याकाळी. न्यायाधीशांनी मला विचारलं. आता हा आमचा डायलॉग चालू असताना कसाब बसलेलाच होता. मग मी हिंदीत बोलायला सुरुवात केली, कारण कसाबलाही कळलं पाहिजे मी काय बोलतो. म्हटलं हा पाकिस्तान मधून आलेला आहे, नेहमी तो मटण खातो असेल तिकडे, इकडे त्याला मटण मिळत नसेल, त्यामुळे मटण बिर्याणी त्याला आठवण आली असेल आणि मटण बिर्याणीची आठवण आली त्याला ती आवडतही असेल. मी असे मोघम बोलत होतो. आणि आपण साहेब विचारत त्याने मटण बिर्याणी मागितली की नाही. परत न्यायाधीशाने विचारलं क्या कसाब, निकम साहब क्या कह रहे, आपने मटन बिर्याणी की मांग की थी उनके पास. आता कसाबला वाटलं काहीतरी आपल्याला मटन बिर्याणीच्या द्यायच्या गोष्टी चालू आहे, कोर्टासमोर विषय चालू आहे. परत त्याने मान खाली घातली. आता खरंच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही मागितली हे फक्त कसाबला माहिती आहे आणि मला माहिती आहे. आणि आपली संस्कृती असं सांगते की जे वरती जाते हवेत त्याच्याबद्दल वाईट बोलू नये, चांगले बोलू. तर तुम्ही गुलदस्त्यात ठेवलेलं आहे याचं उत्तर. थोडंसं एका वेगळ्या विषयाकडे, म्हणजे ह्याच्यातल्याच एका वेगळ्या ह्याच्याकडे येते की 26/11
ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला आणि हा कसाबच्या गोळीने न होता RSSच्या इन्स्पेक्टरच्या गोळीनं झाला असा दावा किंवा असा आरोप माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात केलेला आहे. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ज्यावेळी तुम्ही लोकसभेसाठी उभे होतात त्यावेळी तुमच्यावर असा आरोप केला होता की निकम हे देशद्रोही आहेत आणि त्यांनी ही बाब लपवून ठेवली. कसं बघता याकडे? अतिशय बालिश आरोप. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेला करकरे, साळसकर आणि कामटे हे एका जीपमधून निघाले होते त्यावेळेला तिघांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते. आता साळसकर आणि कामटे यांना ज्या गोळ्या लागल्या आहेत या कसाबच्या बंदुकीतून आलेल्या गोळ्या आहेत, अबू इस्माईलच्या याच्यातून, हे न्यायालयाने मान्य केलंय. करकरे यांच्या शरीरावरची जे गोळ्या होते बुलेट प्रूफ, त्यांना इथे लागली गोळी आणि ती बुलेट प्रूफ जॅकेटमुळे डिफॉर्म झाली, म्हणजे तिचा आकार बदलला. ओके. आता बाकीच्या अंगावरती गोळ्या लागलेल्याच आहेत करकरेंच्या, एकच गोळी नाहीये. असं झालं नाही की करकरेंच्या शरीरात आरपार छातीतून गोळी घुसलेली आहे, कारण ती डिफॉर्म झालेली आहे. पण बाकीच्या शरीरात अति रक्तस्रावाने करकरे मरण पावले असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता विनोदाचा भाग असा आहे, मुश्रीफ एक सिनियर रिटायर पोलीस अधिकारी, त्यांनी असे बालिश आरोप पुस्तकात लिहून ठेवणं हे एक तर त्यांना म्हणजे कशाच्या आधारे ते म्हणतात की RSSच्या इन्स्पेक्टरने केलं. अतिशय बेछूट बेताल वक्तव्य त्यांचं ते होतं. आणि इतकंच नाही तर मुश्रीफ आणि वडेट्टीवार यांच्या हे आरोप करून ते त्या आपल्या शहीदांचा अपमान करत नाही का? जे शहीद आज तुकाराम ओंबळे असतील, करकरे, कामटे, साळकर आणि इतर लोक मेलेत, हे करकरेंच्या म्हणजे अजमल कसाबच्या गोळीमुळे मेले नाहीत असं म्हणून तुम्ही त्यांची घोर विटंबना करताय. म्हणजे खरं म्हणजे अत्यंत वाईट वाटतं. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी शेवटी यू टर्न केला. मला प्रत्यक्ष काही माहिती नाही, पण मी मुश्रीफांच्या पुस्तकात लिहिलंय म्हणून बोलतो. अरे भल्या गृहस्था, तू एक काँग्रेसचा नेता म्हणून स्वतःला समजतोस. आपल्याला कळलं पाहिजे की काय लिहिलं आहे पुस्तकात, काय नाही. आपण लोकांचे नेते म्हणून जेव्हा वावरत असतात त्यावेळी बाप तुमच्या लक्षात येऊ नये. बरं झालं तुम्ही चांगला प्रश्न हा विचारला. परंतु वडेट्टीवारांचं बोलणं हे राजकीय विरोधक म्हणून त्यांनी त्यावेळेला मी लोकसभेला उभं होतो म्हणून टीका केली असेल म्हणून मी त्याच्यावरती फारसं लक्ष देत नाही. पण मुश्रीफांसारख्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याने बेजबाबदारपणे बेछूट असं लिखाण करावं त्याचं मला मोठं नवल वाटतं. पण खऱ्या अर्थाने आपल्या देशात लोकशाही स्वतंत्र आहे, त्यांना लिहिण्याचं स्वातंत्र्य, मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्या पाकिस्तानने देखील आजपर्यंत कसाब हा या गुन्ह्यात नव्हता असं कधीही म्हटलेलं नाही, तेथेच आपले हे नागरिक मुश्रीफ सारखे अशा तऱ्हेचे लिहितात. म्हणजे किती तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे हा खरा मूलभूत प्रश्न आहे. 26/11 मध्ये जे 10 अतिरेकी मारले गेले, ह्या सगळ्यामध्ये हाफिज सईद असून दे किंवा लखवी असून दे, यांच्यावर अद्याप कारवाई नाही झाली आहे. त्यामुळे 26/11 मधले जे आपले शहीद आहेत त्यांना खरंच आदरांजली आपण वाहू शकलो आहे का गेल्या 17 वर्षात? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित नाही. खरं आहे तुमचं म्हणणं, हे मला देखील याचं दुःख आहे. कारण ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये आम्ही गेलो होतो चौघांचं शिष्टमंडळ, तर त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला होता, तुम्ही हाफिज सईद, झकीर रहमान लखवी यांना का अटक करत नाही, का सोडलं? त्याने पुरावे नाही. आता पुरावे नाही याच्याकरता कसाबचा कबुली जबाब दिला. नंतर मी मुंबईच्या कोर्टात डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला. मी स्वतः अमेरिकेला गेलो होतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याचा पुरावा घेतला की डेव्हिड हेडलीने सांगितलं लष्कर तोयबा, हाफिज सईद, झकीर रहमान लखवी यांचे आणि ISIच्या अधिकाऱ्यांचे कसे संबंध आहेत याची डायरीत नोंद, ईमेल करेस्पॉन्डन्स, हा डेव्हिड हेडलीने शिकागो न्यायालयात दाखल केलेला पुरावा आम्ही मुंबईच्या न्यायालयात दाखल केला. परंतु आजही हे मोकळे आहेत, मोकाट फिरतात आहेत. आणि म्हणून माझी विनंती अशी राहील की सरकारला देखील जसं आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं
त्या धर्तीवरती ह्या लोकांना देखील 26 अकरांच्या ज्यांनी हा कट रचला त्यांच्याकरता देखील ऑपरेशन सिंदूर सारखंच एखादं ऑपरेशन सरकारने आखलं पाहिजे अशी माझी विनंती राहील. खरं तर 17 वर्ष झालेली आहेत, पण त्या आठवणी आजही कायम आहेत, आजही शहारा आणतात. ह्या सगळ्यावर एक बायोपिक येतोय तुमच्या आयुष्यावर. राजकुमार राव तुमची भूमिका साकारतायत, कसं वाटतं याबद्दल? खरं म्हणजे ते बायोपिक सिनेमा बघितल्यानंतरच सांगता येईल. पण ही गोष्ट खरी आहे की मॅडॉक फिल्म्सचे माझ्याकडे ते लोक आले होते. त्यांनी मला विचारलं, माझा मूलभूत प्रश्न असा होता की वकिलाबद्दल लोकांना आवडेल का? कारण आजही समाजामध्ये वकिलाबद्दल वेगवेगळ्या भावना असतात. मी वेगवेगळे खटले चालवले, मला आलेले वेगळे वेगळे अनुभव मी शेअर केले, जनतेचे शेअर केले. काही गोष्टी ज्या या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आमच्या लोकशाहीच्या सुदृढ होण्याकरता ज्या बाबी सांगायच्या नसतात त्या बाबी सांगितल्या नाहीत. परंतु राजकुमार राव माझी याची भेट झाली आणि मी त्याला विचारलं, या सिनेमाच्या डायरेक्टरला विचारलं, तुम्ही इतके सिरियस आहात का बायोपिक काढण्यावर? कारण असे वकिलांवरती मुन्नाभाई हे बाकीचे बरेच वकिलांवरती पिक्चर निघालेत, परंतु एखाद्या वकिलाच्या याच्यावरती पिक्चर निघणं आणि तो लोकांच्या पसंतीला आला पाहिजे. बघूया आता ते पिक्चरवाल्यांचे अविनाश म्हणून आहेत, ते या पिक्चरचे डायरेक्टर आहेत बायोपिकचे. आल्यानंतर कळेलच कसं आहे पिक्चर. पण राजकुमार राव तुमची भूमिका साकारत होते, ज्यावेळी तुम्ही त्यांना निहाळत होतात, आलेले असतात, तर काय मनात प्रश्न आलेले की हा माणूस आपली भूमिका स्क्रीनवर एकदा माझी भेट झाली, पण राजकुमार राव बद्दल मी ऐकून आहे. कारण तसं मला बॉलिवूडच्या याच्याबद्दल फारसा ज्ञान कमी आहे माझं, पण ही इज अ व्हेरी गुड ऍक्टर. त्यांच्याबद्दल सगळीकडे तसं बोललं जातं. आणि त्यांना विचारलं, मी हा प्रश्न विचारला, आपको लगता है कि ये मूवी चलेगी? तो हा सर बिलकुल चलेगी मूवी. ठीक आहे म्हटलं सर. तुम्ही म्हणताय की तुम्ही बॉलिवूड किंवा हे सगळं फार कमी बघता. मला आठवतं ज्यावेळी बिग बॉस चालू होतं त्याचा एक चांगला किस्सा आहे. मी हिअरसे म्हणतो ना, असं आम्ही ऐकून होतो की तुमचं अमुक अमुक कोणाच्या तरी बोलणं झालं आणि नंतर कळलं की तुमचं तिथेही लक्ष होतं. तर नाही, बिग बॉस मध्ये माझं लक्ष नव्हतं. दोन गोष्टी तुम्ही जो किस्सा हे सांगतात त्या, ते अबू सालेमच्या किस्स्याबद्दल तुम्ही बोलतात. ते अबू सालेमला मी चिडवलं होतं की तुझं लग्न मोनिका बरोबर झालं, पण ती मोनिका खरंच लग्न झालं का? तो म्हणाला, मैं निकाहनामा दिखा दूं. अच्छा. तर मग म्हटलं हा नाही वैसा नाही, ऐसा ही मैं पूछ रहा हूं. पण त्याने मला पुढचा प्रश्न विचार, कारण अबू सालेमच्या विरुद्ध खटला मी चालवत होतो प्रदीप जैनच्या ह्याच्यात. त्याने विचारलं, आपने ये सवाल क्यों किया मुझे? मग मी त्याला उत्तर दिलं की म्हटलं, देख अब कल मैंने बिग बॉस सीरियल देखी और आपकी मोनिका किसी के साथ इश्क लड़ा रही थी. तो बोले कौन था? मतलब यार मैं नहीं कहूंगा. आता मी त्याचं नाव सांगत नाही, पण तुम्हाला माहिती असेल त्यावेळेला एका मोठ्या नेताचा मुलगा तो. म्हणजे आप कल देखो निकम साहब और कल देखिए वो क्या करता है. आणि खरोखर यू विल सरप्राईज, तो नेता जो मुलगा त्या मोनिकापासून लांब लांब व्हायला लागला. अर्थात हे शूटिंग लोणावळ्याला होतं, या शूटिंग मध्ये कोणाला जाता येत नाही, बोलता येत नाही, आणि अबू सालेम तुरुंगात. पण मला माहित नाही की कस काय मेसेज गेला, पण मेसेज वॉज गिव्हन आणि तो तिच्यापासून लांब झाला असे दिसते. पण तुम्ही इतके गुन्हेगारांना जवळून या काळामध्ये पाहिलंय, हाताळलेलं आहे. काय एखादा किस्सा सांगाल जो आजही तुमच्या लक्षात आहे? नाही, अनेक किस्से आहेत, नाही असं नाहीये. मला आठवतं की सांगलीच्या अमृता देशपांडे, त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध त्याने अमृताला मिळालं होतं. मी त्याच्या विरुद्ध फाशीच्या शिक्षेचं मागणी केली न्यायालयात. फार प्रभावी युक्तिवाद केला होता, जो 1.5-2 तास, की याला का फाशी देण्यात आली पाहिजे. मराठी, संस्कृत, इंग्रजी सगळ्या भाषेंचा वापर करून
आणि न्यायालयाने अर्थात त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. ती शिक्षा योग्यच होती. परंतु ज्यावेळेला शिक्षा डिक्लेअर झाली त्यावेळेला आश्चर्य वाटेल, तो गुन्हेगार येऊन माझ्या पाया पडला. आता मला मोठं नवल वाटलं. म्हटलं का, अरे माझ्या पाया का पडतो, तुला तर माझ्यामुळे शिक्षा झाली जन्मठेपेची. नाही साहेब, फाशीपासून मी वाचलो म्हणे, कारण मला रात्रभर 2-3 दिवस झोप आली नाही निघाला फायनल वेपर्यंत. तुमच्या बोलण्याचा परिणाम मला असं वाटलं की मला फाशीच होते आहे, परंतु सुदैवाने झाली नाही, म्हणून तुमचे आभार. असा चमत्कारिक अनुभव देखील मला आलेला आहे. पण एक आहे की मी कुठल्याही खटल्यामध्ये गुन्हेगारांच्या विरुद्ध चालवत असताना तो गुन्हेगार माझा वैयक्तिक शत्रू नसतो, तो कायद्याचा शत्रू असतो. परंतु माझा अनुभव असा आहे की कायद्याने झालेल्या शिक्षेने तो सुधारतोच असं नाही, परंतु त्याला कुठेतरी जाणीव करून दिली की तो चुकला होता आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणजे तो देखील चांगला होऊ शकला असता. चुकला होता इथपर्यंत नाही, त्याच्यातला काय चांगुलपणा आहे तो शोधायचा आणि तो आपण एक्सप्लॉइट करायचा. उदाहरणार्थ अबू सालेमचे वडील वकील उत्तर प्रदेशमध्ये, प्रदीप जैनचा खून खटला. तर अबू सालेमशी बोलताना मी नेहमी म्हणतोय, अरे तू चांगला नट झाला असता, एवढा दिसायला देखणा आहे, मोनिका तुझ्या प्रेमात पडली. आता हे सगळं त्याला, हा सर नसीब की बात रही थी, तकदीर की बात रही थी, ऐसा कैसा. बोले यार तकदीर तकदीर क्या, तकदीर तेरे हाथ में थी, तूने वो अनीस इब्राहिम दाऊद के पीछे पड़ गया और क्या हुआ, आखिर मोनिका को तुझे लेकर भागना पड़ा पोर्तुगाल से पकड़ गए और मैं तो सजा करने वाला हूं. लेकिन तेरे में अच्छे क्वालिफिकेशन है, तेरी बॉडी अच्छी है, तू एक्सरसाइज करता है. हे अशामुळे त्याला असं वाटलं की मला सिंपती, पण प्रत्येक वेळेला मी जाणीव करून देत होतो तुला मी शिक्षा करेलच. त्याच्या विरुद्ध युक्तिवाद केला आणि युक्तिवाद करत असताना माझ्या कठोर शब्दामुळे त्याच्याकडे मागे बघितलं. इंग्रजी त्याला कळायचं. त्याला असं वाटलं की हा जो गृहस्थ सरकारी वकील आपल्याशी इतके दिवस गोड बोलायचा, तो आज एवढा कठोर कसा झाला. त्याचा असा रागाने चेहरा कडक झाला होता. हे शिक्षा झाल्यानंतर मी त्याच्याजवळ पुन्हा गेलो. म्हटलं एक साब सही में बताना. माझ्याकडे बघत बसला, उत्तर दिलं नाही. म्हटलं मेरी दलील कैसे लगी तुझे. तो बोलला नाही, रागावला होता तो. मतलब देख यार, तूने गुस्सा करने की जरूरत नहीं है, तुझे सजा तो होने ही वाली थी, मैं करने वाला यही तो मैंने बताया था आपको, तो आपकी खिलाफ ही बोलूंगा. आश्चर्य असं वाटेल की काही महिन्यानंतर मी आजारी असल्यामुळे कोर्टात जाऊ शकलो नाही. त्याच्या एका मित्राने ही बातमी त्याला सांगितली. अरे निगम साहब बीमार गिर आए नहीं. त्याने मला एक पत्र पाठवलं. आय विल शो दॅट लेटर. संपलं तर तुम्हाला दाखवतो. आणि त्या लेटरमध्ये त्याने म्हटलंय की निगम साहब आप जैसा कोई अच्छा आदमी नाही. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देऊन त्याने तुमच्याबद्दल प्रशंसा करणं हे फार अपवादात्मक असतं. आणि माझा हा नैतिक विजय. केव्हाही खरंच. मला असं वाटतं अनेक केसेस, मला संजय दत्त केसमध्ये देखील असे अनेक अनुभव आले असतील. 93चा बॉम्बस्फोट होता. तुम्ही 26/11चा उल्लेख केला, पण त्याच्या अगोदर मी 93चा बॉम्बस्फोट खटला चालवताना जवळजवळ मी 12 वर्ष ऑर्थोडॉक्स तुरुंगात खटला चालवला. तो 2007च्या आसपास तो खटला संपला. त्याच्यानंतर लगेच कसाबचा खटला सुरू झाला. बरोबर. म्हणजे माझ्या आयुष्याची मी 13 वर्ष देखील तुरुंगात काढलेली आहेत. म्हणजे आतमध्ये राहिलं नाही, पण सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळ 5-5:30 पर्यंत. पण त्या काळात सुद्धा असं म्हणजे थोडंसं म्हणायचंय की खरं तर 93चा खटला ज्या पद्धतीने आपण चालवला, त्यानंतर ह्या अशी घटना घडणं मुळात, आणि त्यानंतर अनेकांच्या मनात हेच होतं की तुम्हीच याच्यासाठी आहेत. पण काही जे थोडे प्रस्थापित होते, खास करून मुंबईतले, त्यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्याला यावेळी चान्स मिळाला नाहीये तुमच्यामुळे. त्यांनी जरा खदखद व्यक्त केलेली होती की कुठे जळगावच्या माणसाला तुम्ही एवढं मोठं करताय. तर याबद्दल काय सांगाल. अर्थात जे आमच्या कानी आले ते तुमच्या कानी आलंच असेल. नाही, असं आहे, हे मनुष्य स्वभावाला धरून असतं. याच्यात त्या लोकांचं चुकलं असं मी मानत नाही. एक लक्षात घ्या, मी ग्रामीण भागातून तसा आलेलो आणि ती शंका माझ्या मनातही होती. ज्यावेळेला मला या 12 मार्च 93च्या बॉम्बस्फोटाचं इथे येण्याविषयी सांगण्यात आलं,
तर आणि हे प्रोफेशनली मला सांगण्यात आलंय की जॉईंट कमिशनर पोलीस एम एन सिंग होते, सतीश साहनी होते, यांनी हे सांगितलं आपण हा खटला चालवा. आणि मला देखील ही भीती वाटली सुरुवातीला की मुंबईला आपला काही संबंध नाही, मुंबईला आपण कधी कमिशनर ऑफिस पाहिलं नाही, कोर्ट मुंबईत अपेअर झालो नाही. आणि अशा वेळेला एका मोठ्या देशातील मोठ्या खटल्याचं सारथ्य आपल्याला करायचं आहे. आपलं शिक्षण मराठी शाळेत झालेलं आहे, मुंबईला सगळे हायफाय इंग्रजी बोलणारे असणार, आपण त्यांना कॉम्पिट करू शकू का, हा पहिला प्रश्न माझ्या मनात होतो. पण दुसरा माझ्या मनात सांगितलं येस यू कॅन. हा आत्मविश्वास जो असतो ना, हा मोठा आपल्याला आयुष्यामध्ये महत्वाचा घटक एक असतो. या आत्मविश्वासामुळे मी अनेक ठिकाणी तरुण गेलोय. आणि खरं सांगतो, ज्या प्रारब्धात गोष्टी असतात ना, ते तुमच्या होतात. कधी म्हणजे नसीब से पहले तकदीर से ज्यादा कुछ नहीं मिलता, हे जे म्हटलं आहे ना, हे अगदी गोष्ट खरी आहे. तर बॉम्बस्फोट खटल्याला माझी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कुठेही काही मोठा खटला झाला, गुन्हा झाला, लोकांचा विश्वास, लोकांची मागणी, कोपर्डी असेल, सोनई दलित हत्याकांड असेल, खैरलांजी दलित हत्याकांड असेल, असे अनेक खटले आहेत, प्रमोद महाजन हत्याकांड असेल, गुलशन कुमार खटला असेल, असे अनेक आहेत खटले. परंतु जसजसं तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जात असतात तसतसं तुम्हाला अकारण शत्रुत्व निर्माण करणारे लोक निर्माण होतात. हे आयुष्यातलं एक अविभाज्य भाग झालाय. मी कधीही चढाओढ करत नसतो, कारण चढणाऱ्याला ओढणारे भरपूर असतात, त्यामुळे चढाओढ करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु एक मात्र आपण आपल्या ठिकाणी एक आत्मविश्वास असला आणि काम करण्याची जिद्द असली तर आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. हा माझा अनुभव आहे. मला असं वाटतं की तुम्ही मला म्हणालात आता की तकदीर से पहले नहीं मिलता, पण आम्हाला दरवेळी वाटायचं की यावेळी तुम्ही राजकारणात याल, यावेळी तुम्ही राजकारणात याल. असं करता करता अखेरकार 2024ला तुमची पावलं राजकारणाकडे वळली, तुम्हाला लोकसभेचं तिकीट ऑफर करण्यात आलेलं होतं. राजकारणामधली एंट्री कशी होती आणि तो अनुभव कसा होता? इतका प्रगल्भ तुमच्याकडे अनुभव असताना आता एक वेगळं वळण तुम्हाला त्या अनुषंगाने काय, मिळालं. मला फक्त 10 दिवस मिळाले लोकसभेच्या निवडणुकीत. मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं उभं राहायचं. याच्या अगोदरही मला अनेक राजकीय पक्षांची निमंत्रण होते, पण मी सगळ्यांना अतिशय नम्रपणे नकार देत होतो. याला कारण एकच होतं की राजकारण हे काही माझं फील्ड नाही आणि राजकारणात मी यशस्वी होईल, रमेल, याबद्दल मला देखील शंका होती. परंतु एक ठाम आत्मविश्वास असा होता की लोक राजकारणात घाबरतात का, राजकारणात देखील चांगल्या माणसांनी येऊ नये का, हा एक प्रश्न होता. आणि म्हणून म्हटलं, ज्या वेळेला मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा फार आग्रह होता, मी त्यांनाही नाही म्हणत होतो, पण देवेंद्रजी नाही उभं राहा आपण, आणि केवळ त्यांच्या सांगण्यामुळे मी उभं राहिलो. 10 दिवस कमी अनुभव काय मला काही कळलेच नाही 10 दिवस कसे गेले आणि काय गेले. कारण 10 दिवस फक्त मी 2 हात जोडून नमस्कार नमस्कार त्या जीप मधून फिरायचंच फक्त होतं. कुठला मतदारसंघ, कुठे काय, याची देखील मला काही कल्पना नव्हती. पण हे किती आश्चर्य आहे ना की जळगाव मधली एक व्यक्ती, तिथं प्रॅक्टिस करणारी, मुंबईतल्या म्हणजे देशातला सगळ्यात मोठा खटला मुंबईत चालवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्हाला वाटायचं की तुम्हाला जळगाव मधून उमेदवारी मिळेल, पण तुम्हाला थेट मुंबईतून अगदी प्राईम लोकेशन मधून उमेदवारी देण्यात आली. ह्या सगळ्याकडे आपण कसं बघता? नाही, तुम्ही असं चॉईस मागितलेला का की मला देता तर जळगावला द्या किंवा? नाही, मी असं काही सांगितलं नाही. मी उलट नाही म्हणत होतो. बर. आणि आमच्या श्रेष्ठींचा माझ्यावर असलेला विश्वास आणि आमच्या श्रेष्ठींचा आमच्यावर असलेलं प्रेम आणि लोकांचं प्रेम, म्हणजे एक गोष्ट निश्चित की ह्या 10 दिवसात मला 4.5 लाख मतं मिळणं खरं, हा मोठा माझ्या दृष्टिकोनातून विजय होता. म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मला की तुम्ही पडलेला नाहीच उज्ज्वलजी, तुम्ही 16,000 मतं म्हणजे लोकसभेत काहीच नाही. खरं. आणि ठीक आहे, मला मग त्याचं वाईटही वाटलं नाही. कारण त्या दिवशी मला सकाळी काउंटिंगच्या दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, समजा तुम्ही निवडणुकीत पडला तर काय करा? तर निवडणुकीत पडलो मी तर माझा काळा कोट तयार. आणि खरोखर तुम्हाला वैशालीजी सांगतो, मी काळा कोट घालून लगेच दुसऱ्या दिवशी कोर्टात गेलो.
बर. कारण असं आहे की निवडणुकीत उभं राहिलो नाही, आपल्याला नशिबाने साथ दिली. कोणावरती दोष देण्यापेक्षा आपल्याला नशिबाने साथ दिली नाही असं मी मानतो. आणि गंमत अशी बघा की एका वर्षाच्या आत मला पुन्हा भाजपने राष्ट्रपती नामनिर्देशित म्हणून राज्यसभेवर घेतलंच. त्यामुळे पुन्हा मला राजकारणाच्या दिशेने त्यांनी आणलेलं आहे. राज्यसभेतला अनुभव कसा आहे आत्ताचा, आणि राजकारण मानवतंय का आता? फुल फ्लेज राजकारण? नाही, फुल प्लेज राजकारण तर मी करत नाही, परंतु असं आहे की राज्यसभेतला अनुभव चांगला आहे. पहिलं अर्थात सत्र जे झालं ते सगळं विरोधी पक्षांनी बायकॉट टाकल्यामुळे एसआरए करत ते सगळं बिहार इलेक्शन हे इलेक्शन त्याच्यामुळे ते संपलं. परंतु ऑपरेशन सिंधूर वरती 2 दिवस जे राज्यसभेत विशेष अधिवेशन झालं त्यात मला मेडन स्पीच, ज्याला नवीन खासदारला एक 15-17 मिनिटं मिळतात, पहिलं स्पीच असतं, त्याच्यात मला बोलण्याची संधी मिळाली. आणि मग ते एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने करावं त्या संधीचा मी फायदा घेतला. की ऑपरेशन सिंधूर मध्ये सरकारचं कौतुक करताना पूर्वीच्या सरकारने काय केलं आहे, पाकिस्तानच्या विरुद्ध का कारवाई केली गेली नाही, याचं एक चर्चा, म्हणजे याचं मी म्हणेल वर्गीकरण केलं. आणि मग का चुकलो पूर्वीच्या सरकारने, का केलं नाही, असे प्रश्न घेऊन आताच्या सरकारने जे केलं त्याकरता आपल्याला दोष देता येणार नाही हे मी स्पष्ट अधोरेखित केलं. आणि ऑपरेशन सिंधूर नंतर देखील जगामध्ये कुठेही भारत देशाने आक्रमण केलं असं कोणी म्हणाल नाही. हे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी हे स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही ह्या भारतावरती जे ह्या अतिरेक्यांनी जो हल्ला केला काश्मीरमध्ये, पेहलगाममध्ये, त्याबद्दलच आम्हाला तेवढा बदला घ्यायचा आहे. आणि म्हणून रात्रीच्या वेळेला आपल्या फ्लाईट्सने ड्रोन्सने हल्ले केले. दिवसा करू शकले असते पण नाही केले, कारण आम्हाला साधी नागरिकांची हानी कोणाची करायची नव्हती, पाकिस्तानची. आम्हाला फक्त हानी करायची होती की कटकरस्थान करणारे जे लोक आहेत, अतिरेकी आहेत, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायचे. ते केलं आपण. ह्या सगळ्यामध्ये आता जेव्हा तुम्ही दिल्लीला गेलेले आहात तेव्हा मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील आपला संपर्क आला असेल, तर तो अनुभव कसा होता? असं आहे की राष्ट्रपती नामनिर्देशित माझ्या वेळेला 4 खासदारांना करण्यात आलं होतं. त्यातल्या एक स्त्री होत्या जैन म्हणून, आणि एक माजी परराष्ट्र सचिव, आणि केरळमधले भाजपचे कार्यकर्ते, चौघांना. आम्ही चौघेही पंतप्रधान मोदीजींना भेटलो आणि मोदी साहेबांबरोबर एक फोटो आमचा चौघांचा काढण्यात आला. आणि माझा स्वभाव आहे की एखाद्या व्यक्तीला बघितलं तर निरखून बघायचं, त्यांची रिॲक्शन घ्यायची म्हणजे काय करायचं. मला ज्यावेळेला मोदी साहेबांनी ही अनाउन्समेंट झाली त्याच्या 2 दिवस अगोदर मला मोदी साहेबांचा फोन होता. आणि मोदी साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा तो फोन असा आला की हम प्रधानमंत्री के आवाज से बोल रहे. प्रधानमंत्री के आवाज से? मी जिमला संध्याकाळी जायला निघालो होतो. बरं. वाटलं काय कुठला फेक फोन आहे की काय, त्यामुळे मी बघितलं अगोदर तर डायल वरती नंबरच दिसत नव्हता, प्रायव्हेटही नव्हता, काही नव्हता. बरं. मग मी म्हटलं हा ठीक है, क्या है? तो प्रधानमंत्री बात करना चाहते आपसे. अरे म्हटलं हाँ ठीक है दीजिए. आता खरंच प्रधानमंत्री आले. बरं. आणि प्रधानमंत्री आल्यानंतर मैं उज्ज्वल जी, मैं नरेंद्र मोदी बोल रहा हूँ. हाँ जी साहब, मैं हिंदी में बोलूं या मराठी में बोलूं? म्हटलं मराठीत बोला. आता त्यांनी ऑप्शन दिलं मराठीत बोला म्हटलं, कारण आपल्याकडे चाललं होतं हिंदी मराठी, म्हटलं मराठीत बोला. मग मराठीत बोलले की म्हणे राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी देऊ इच्छितात, तुम्ही ती स्वीकारणार का? म्हटलं काय जबाबदारी? म्हटलं कोणती जबाबदारी देतात? तर ते म्हणाले राज्यसभेचं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं बहुत धन्यवाद. तर ते म्हणे पण तू हे कुठे बोलू नका म्हणे अजून. म्हटलं नाही बोलणार. आणि अनाऊन्स झाल्यावर मी बोललो. मोदी साहेबांनी हे सांगितलं. आता मोदी साहेबांना आम्ही भेटल्यानंतर मोदी साहेबांनी सांगितलं होतं बोलायचं नाही कोणाला, म्हणजे त्यांचा फोन आल्याचं.
मग मोदी साहेबांना सांगितलं, म्हटलं साहब आपने जो बात कही थी हाँ. वो मैंने पब्लिक डोमेन में कह दी. असं लागलंय. म्हटलं तुम्ही मराठीत बोललाय सांगितलं म्हटलं पब्लिकला. हा, हा. मग ते म्हणे हा मला मराठी चांगलं येतं म्हणे बोलता, मी महाराष्ट्रात फिरत होतो तेव्हा बोललो म्हणे. मी मोदी साहेबांना एवढ्या करता सांगितलं की मी मराठी, त्यांनी बात सांगितली होती की कोणाला बोलू नको आणि मी बोललो, ही गोष्ट त्यांना कळलीच असणार दिल्लीपर्यंत. आता ही कळल्यानंतर ते कशा अँगलने बघतात माझ्याकडे हे मला बघायचं होतं. तर त्यांनी एकदम प्लेनली मला सांगितलं, हो मला येतं मराठी चांगलं बोलता म्हणून मी बोललो मराठी. हे टू गेट इन व्हेरी लायटर वेन. म्हणजे असं आहे की जो गृहस्थ आपल्या देशाकरता सर्वस्व लावतो, कुठेही नाही, आईपासून दूर, आई पण कुठे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले नाहीत, भाऊ दूर, कोणी नाही, फक्त एक साधू सारखा जीवन जगतो, हे फार मोठं आहे. खरं. आणि म्हणून त्यांच्या टीकाकारांना टीका करू द्या, पण तुम्ही एक निरपेक्ष बुद्धीने बघा की रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवणं 2-3 दिवस कोणात ताकद आहे? नाही. ट्रम्प महाशय किती काही बोलत असले तरी मोदी साहेबांनी कुठे त्याला उत्तर दिलं का? नाही दिलं. कारण असं आहे की सहनशीलता आणि सोशिकता हे 2 महत्वाचे गुणधर्म आणि त्याचबरोबर एक करारीपणा आणि ठोसास ठोसा देण्याची हिंमत आणि ताकद नरेंद्र मोदींकडे आहे. आणि म्हणून ह्या देशाला पंतप्रधान कसला असला पाहिजे? वल्लभभाई पटेल, मोदीजी कणखर नाही. ते इंदिरा गांधींनी ज्यावेळेला बांगलादेश स्वतंत्र केला त्यावेळेला इंदिरा गांधींचे त्यांच्या आपल्या भाजपच्या अटल बिहारी त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. म्हणजे हा मनाचा मोठेपणा पाहिजे. म्हणून म्हणजे मनाची श्रीमंती ही देखील पाहिजे. खरंय. तर पण म्हणजे आता एन्जॉय करताय तुम्ही राज्यसभा? आता ह्या सेशन मध्ये कळेल हा. काय आहे ते. पण जसं मी मगाशी पण म्हटलं की इतक्या तुम्ही केसेस लढलात, अतिरेक्यांशी इतक्या जवळून तुम्ही संवाद साधलात, दहशतवाद हा अजूनही अस्तित्वात आहे आणि भारताला त्याची कायम झळ बसत असते. तर हा दहशतवादाचं समूळ उच्चाटन कसं करता येईल असं तुम्हाला वाटतं? आता इतक्या जवळून तुम्ही एवढ्या केसेस वैशालीजी की तुम्हाला असं वाटतं का भारतातच फक्त दहशत आहे? संपूर्ण जगात आज दहशतवादाकडे. अमेरिकेमध्ये काय, कुठला तरी एक माथे फिरू येतो, धाड 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 बंदुकीने गोळ्या चालतो, लहान लहान मुलं 20-25 निरपराध खास. तिथे अमेरिकेत शस्त्रास्त्राची बंदी आली का? नाही आली. प्रत्येक ठिकाणी ह्या दहशतवादांचे उगमस्थान आहे. काही लोक हेतुपुरस्कार दहशतवाद घडवतात. आता परवा दिल्लीला बॉम्बस्फोट झाला, जिथे अत्यंत सुशिक्षित लोकांनी हे घडवलं केलं. म्हणजे आम्ही कुठे चाललो आहोत? तुम्ही जर डॉक्टर असून एका विशिष्ट विचाराने हे करतात तर मला वाटतं हे फार धोकेदायक आहे. आणि म्हणून काही ठिकाणी आपल्याला अत्यंत कठोर असं व्हावं लागणार आहे. आणि मला खात्री आहे की आज आम्ही यंत्रसामुग्री, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत झालेलो आहे. त्याच्यामुळे आता अशा गोष्टी घडू नयेत आणि घडल्यास ताबडतोब निपटारा करता येईल अशा रीतीने ही व्यवस्था आणि यंत्रणा उभी करता येईल. पण हा धार्मिक जो द्वेष चाललेला आहे हा कमी होणं देखील अत्यंत गरजेचं आहे. आणि याला सगळ्याच राजकीय पक्षांनी मदत केली पाहिजे. कारण राजकारण म्हणजे आपला देश ह्या महत्वाचा फॅक्टर आहे. बरोबर आहे. आणि ह्या देशामध्ये आणि अनेक वेळेला भाजपने देखील हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाहीये. बरोबर. देशावरती निष्ठा ही पहिली असली पाहिजे. केव्हाही जसं मी तुम्हाला म्हटलं की लोकसभेमध्ये अगदी कमी वेळ तुम्हाला मिळालेला, पण तुम्ही प्रचंड मतं तुम्हाला पडलेली, लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे. तो मतातून देखील एका वेगळ्या पद्धतीने जेव्हा दाखवण्याची वेळ आली तेव्हा लोकांनी नक्कीच तो दाखवला. तुम्ही त्यानंतर राज्यसभेला गेलात. तर आम्ही असं म्हणू शकतो का की आमच्या स्टुडिओमध्ये आज जे आलेले आहेत ते भावी केंद्रीय कायदेमंत्री आहेत? असं काही म्हणू नका. मी राज्यसभेचा सभासद म्हणूनच खुश आहे. मी अनेक खटले वेगवेगळे चालवत आहे आणि आय एम मोर हॅपी इन इट.
मला असं वाटतं की तुमच्या पावलावर पाऊल ठेवत अनिकेत सुद्धा हो. सक्रिय राजकारणामध्ये आता उतर अनिकेतला आवड आहे. अनिकेतला राजकारणाची खूप आवड आहे आणि त्याला भाषण कलाही चांगली अवगत आहे. नक्कीच. आणि एक त्याचा एक ध्येय आहे. काय असतं राजकारणात येण्याच्या अगोदर तसा एक ध्यास लागतो. तो ध्यास अनिकेतकडे चांगला आहे माझ्याही पेक्षा. तर येत्या काळामध्ये आम्ही अनिकेतला निवडणुकीच्या रिंगणात पाहू शकतो का? हे बघ, हे परत नशिबावरती अवलंबून आहे. नशीब जर असेल अनिकेतचं चांगलं तर अनिकेत निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. परंतु आता अनिकेतने ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचंय. मला असं वाटतं तुमच्या पावलावर पाऊल ठेवत अनिकेत एक उत्तम वकील म्हणून नक्कीच त्याने आपला प्रभाव लोकांवर टाकलेला आहे. आणि आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एक उत्तम राजकारणी म्हणून देखील अनिकेत उज्ज्वल निकम आपला प्रभाव लोकांवर ठेवतील अशी आम्ही अपेक्षा करतो. पण ह्या सगळ्यामध्ये आज आपण 26/11 बोललो, तुमच्या ओव्हरऑल प्रवासावर बोललो, पण प्रवासामध्ये सोबत असलेल्या आपल्या पत्नी यांच्याबद्दल नक्कीच मला एक उत्सुकता आहे की त्यांनी तुम्ही इतके अतिरेक्यांशी आपले मिस्टर बोलतायत किंवा त्यांना कधी असं धाकधूक असायची की कसे ते रिॲक्ट करतील, कसं काय होईल, एक पत्नी म्हणून त्यांच्या काय भावना होत्या? खरं म्हणजे मी त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे मी तिच्याबद्दल बोलणं फारसं योग्य होणार नाही. खरं म्हणजे तुम्ही तिलाच विचारलं पाहिजे. नेक्स्ट टाइम आपण कॉफीमध्ये त्यांच्यासोबत बोला. कारण एक मात्र हाऊसवाईफ आहे आणि ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला तिला वाटत होतं की मुंबईला शिकून तिथे आलो होतो. लग्नाच्या वेळेला सगळेच सांगतात मुलगा वकील आहे, मुलगा मुंबईला आहे, मुंबईलाच प्रॅक्टिस करणार आहे. आता ते तिला असं वाटत होतं की मी मुंबईलाच सेटल होणार आहे. आता जळगावला आल्यानंतर लक्षात आलं की जळगावात आमची जॉईंट फॅमिली आहे सगळी. किती माणसं आहेत घरी? आता त्यावेळेला होते 12-13-14 माणसं, सगळे जॉईंट फॅमिली. आणि मोठ्या आमच्या वहिनी होत्या, मोठ्या आमच्या मिसेस, मोठे भाऊ वहिनी. आणि त्यामुळे नंतर लहान भावाचंही लग्न झालं आणि शी वॉज इन द जॉईंट फॅमिली. आणि एक शांत स्वभावाची आहे, अबोल अशी. आणि ज्योतीचं एक नेहमी असतं की कुठे बिनतक्रार काम करायचं, बोलायचं नाही आणि कधी तक्रार करायची नाही. बरं, मी फार बिझी असायचो. मी लग्न माझं जवळजवळ 1980 साली झालं आणि 10 वर्षाच्या आतच मी मुंबईला इकडे वाऱ्या सुरू झाल्या. 10-12 वर्षाच्या 93चा बॉम्बस्फोट करायला. जळगावला मी जिल्हा सरकारी वकिली काम करत होतो. त्यामुळे सहनशीलता आणि सोशिकता हे तिच्याजवळ पराकोटीच आहे. अर्थात ती नेहमी म्हणते की तुम्ही मोठे झालात हे कारण माझ्यामुळे झालं. मी तिच्या समोर कबूल करत नाही, पण हे मी आता कॅमेरा समोर कबूल करतो. कारण तिने ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला, म्हणजे असं सपोर्ट इन द सेन्स कधी घरातल्या अडचणी किंवा घरातलं काय असेल तिचं हे कोण मारा कधी तिने मला सांगितला नाही. आणि त्याच्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. शी इज वन ऑफ द पिलर बिहाइंड मी. नाही, पण तुम्ही एवढे मोठे मोठे खटले ज्यावेळी तुम्ही हाताळत होतात तर त्यावेळी कुठे त्यांना पत्नी म्हणून एक काळजी किंवा धाकधूक किंवा फोन किंवा असं काही फोनवर कधी असं व्यक्त केलं त्यांनी? नाही, असं काही व्यक्त केलं नाही, कारण तिचा तसा अबोल स्वभाव आहे. आणि मी एवढं काम करत होतो आणि दिसत होतं आणि मला वेळही तसा मिळत नव्हता ना अशा कंप्लेंट. आणि तिचं तसा कंप्लेनिंग नेचर पण नाही की जेणेकरून मला कंप्लेंट करेल. आता कंप्लेंट करते, आता एक सांगते माझ्यामुळे तुम्ही मोठे. म्हटलं हो मोठे. मग आता त्यांनी जेव्हा तुम्हाला पार्लमेंटमध्ये पाहिलं असेल ज्योतिजींनी, शपथविधीच्या वेळी म्हणा किंवा पहिल्या भाषणाच्या वेळी म्हणा, काय अशा भावना होत्या त्यांच्या की जळगाव मधून काम म्हणजे लग्न असो किंवा तुमच्या कर्तव्याची बजावणी तुम्ही ॲज अ वकील म्हणून सुरू केलेली व्यक्ती? तिचं म्हणणं नेहमी असतं की तुम्हाला ही जबाबदारी दिली सरकारने, तुमच्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही त्या विश्वासाला जागलं पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही कामं केली पाहिजे. हे आता ती बोलत असते. पण माझ्या पुढे 2 प्रश्न असतात. ज्यांचं खून झाला आहे त्यांच्याबद्दल लोकांना न्याय द्यायचा का हे राजकारणाचं करत बसायचं? तर म्हटलं मी दोघंही करेल. म्हटलं सध्या अशी माझी सर्कस चालू आहे, राजकारणही आणि या गुन्हेगारांच्या विरुद्ध लढाई ही पण चालू आहे.
युनो मध्ये आपण खासदारांच्या टीमला घेऊन गेलेला होता, तर तो नेमका काय अनुभव होता? कारण आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं, जे अतिशय जवळून पाहिलं, तेच तुम्ही लोकांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सांगत होता, तर तो एक अनुभव कसा होता आणि त्या टीमला घेऊन जाण्याचा? मी टीम लीडर नव्हतो, एक सिनियर लोकसभेतले खासदार टीम लीडर होते. परंतु आम्ही 10-11 खासदारांना आम्हाला मोदीजींनी पाठवलं होतं. लोकसभेतले एक 5-7 आणि महाराष्ट्र, आम्ही 2 राज्यसभेतले होतो. असे 10 खासदारांचं येतो. मला सुदैवाने संधी मिळाली युनोच्या एक कमिटी पुढे बोलण्याची. जवळजवळ 100 देशांचे प्रतिनिधी त्या युनोमध्ये होते. आणि मी बोललो की युनोमध्ये जो भ्रष्टाचार, जे मिसअप्रोप्रिएशन होतं, ते कंट्रोल केलं पाहिजे. क्या बात है. थोडस सगळे लोक अतिशय आश्चर्याने बघत होते. हा. कारण म्हटलं बाकीच्या ठिकाणी बोलण्यामध्ये युनोला प्रत्येक राष्ट्र, संयुक्त राष्ट्राला आर्थिक मदत करत असतं आणि त्या आर्थिक मदतीचा विनियोग हा ज्या कामासाठी पाहिजे युनोच्या उद्दिष्टाकरता, तो जर होत नसेल आणि कुठे तिथे भ्रष्टाचार युनोचे अधिकारी करत असतील, तर त्यावरती त्या संबंधित राष्ट्रांनी कार्यवाही केली पाहिजे आणि युनोन दक्ष असलं पाहिजे, असं मी ते थोडक्यात तिथे मांडलं होतं. जवळजवळ 10-12 मिनिटच तिथे मिळत असतात प्रत्येक राष्ट्राच्या प्रतिनिधीला. तर मी ते हा विषय तिथे मांडला होता आणि त्याची बरीच चर्चा झाली. त्याच्यानंतर एक पहिला अनुभव म्हणजे पहिल्याच झटक्यात राष्ट्रपती नियुक्त खासदाराला पाठवणं हे माझ्या दृष्टिकोनातून विशेष होतं. नक्कीच नक्कीच. आणि पहिल्याच तुमची ती खरी ही टर्म आहे आणि तरी सुद्धा म्हणजे अर्थात हा विश्वास आहे. Yes. हा भारतीयांचा तुमच्यावर असलेला विश्वास आहे, जो तुम्ही तिथेही होणारा भ्रष्टाचार दाखवून दिलात. हे अतिशय कौतुकास्पद आहे खरं तर. Yes. तुमच्या या प्रवासासाठी आमच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आणि असेच कॉफीमध्ये आमच्या कार्यक्रमात येत राहा, अशी देखील मी अपेक्षा करते. एक उत्तम राजकारणी म्हणून देखील अनेक विषय तुम्ही हाताळतायत आता, तर ते करत असताना वकिली देखील तुम्ही सांभाळताय, तर ही सगळी कसरत जी करताय ही आमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. आणि मला असं वाटतं की लॉ स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी देखील, अगदी जाता जाता लॉ स्टुडंट्सना काय सांगाल की जे आता लॉच्या परीक्षेला बसले आहेत किंवा ज्यांना आयुष्यामध्ये वकील व्हायचंय, त्यांच्यासाठी काय संदेश आहे? मी कायद्याच्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आपण जो विचार करतात तो लॉजिकली थिंकिंग केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणा ह्या व्यवसायामध्ये अत्यंत आवश्यक आहे. वकिलांबद्दल काय, समाजामध्ये वकिलांच्या बद्दल अनेक भावना असतात आणि म्हणून नवीन येणारे लोक जे आहेत त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हा व्यवसाय अतिशय पवित्र मानला पाहिजे. येणाऱ्या पक्षकाराला आपण कायद्याच्या सगळ्या बाबी समजून सांगितल्या पाहिजे. कुठल्याही पक्षकाराला यशाची गॅरंटी देता कामा नये, कारण निकाल हा शेवटी न्यायव्यवस्थेकडे असतो. आपल्या हातात फक्त प्रतिपादन करणं असतं आणि म्हणून आपण जर प्रामाणिकपणे राहून संघर्ष केला तर निश्चित हा व्यवसाय एक चांगला आपल्याला स्वतंत्र व्यवसाय आहे. हा लोक बुद्धिमत्तेचा व्यवसाय मानतात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही याच्यात येतात ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. नक्कीच फार विचार करायला लावणारा असा हा संदेश आहे पुढच्या पिढीसाठी. खूप खूप धन्यवाद. आज आपण कॉफी विथ कदम मध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात आणि मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टींवर तुम्ही जो काही प्रकाश टाकलेला आहे तो देखील नक्कीच येत्या काही काळामध्ये त्यांच्या आम्ही बातम्या करू आणि सतत आम्ही देखील लोकांपुढे ते मांडत राहू. कॉफी विथ कदम मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.